हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10वीचा इतिहासाचा पहिला धडा पाहणार आहोत. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. बघूया काय धड्यामध्ये आपल्याला माहिती मिळते. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. सो इतिहास जे आपण पाहतो, इतिहास कशा पद्धतीने आहे आपल्यासमोर, तर ही गतकाळात घडलेली घटना असतात आणि त्याची संगती लावून त्यांच्याबद्दल माहिती घेऊन त्यांचं संशोधन करून लेखन केलेलं असतं. ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण या पद्धतींचा अवलंब करून ज्ञानशाखांमध्ये त्याची सत्यता पडताळली जाते. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असतं. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते. आता याचं कारण काय? इतिहासामध्ये आपण असं का नाही करू शकत? कारण इतिहासात घडून गेलेल्या घटना असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो आणि त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही, त्या पुन्हा घडवून आणता येणार नाही आहेत. तसंच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करता येणं शक्य होत नाही. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका, अक्षराचं वळण कसं आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे, कागद निर्मितीचा काळ कसा असेल, जो काळ वापरलेला कागद आहे त्यासाठी, आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा कोणाची आहे, कशी आहे, त्याच्याबद्दलची माहिती, असे संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही हे ठरवण्यासाठी मदत करू शकतात. त्यानंतर इतिहासज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. आता इतिहासाची मांडणी आणि संशोधन पद्धती याच्याबद्दल आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, बघूया. तर इतिहासाची मांडणी, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासावे लागतात. त्यानंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करावं लागतं. म्हणजे माहिती गोळा करणं, कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप रेखाटणं, त्यांचं विश्लेषण करणं हे गरजेचं ठरतं. विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणं. ज्या घटना आपल्याला माहिती आहेत त्या कोणत्या स्थळाशी निगडीत आहेत, त्या दरम्यानचा काळ काय होता, त्यांच्याशी संदर्भ काय दिले आहेत आणि त्यांच्या अभ्यास पद्धतीचं संकलन करायचं आहे. मग त्याच्यातून आकलन करून घ्यावं लागेल. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करावी लागेल. संभाव्य परिकल्पना मांडणं, ऐतिहासिकच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणं इत्यादी गोष्टी झाल्यानंतरच आपल्याला इतिहासाची मांडणी करता येईल. ठीक आहे. आता आपण पेज नंबर 2 वर जाणार आहोत. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास. ह्या एवढ्या ज्ञानशाखा किंवा संस्था आहेत, याच्यातून आपल्याला इतिहास संशोधन करायला मदत होऊ शकते. आता 1.1 आपण पाहणार आहोत. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला काय म्हणतात? इतिहास लेखन. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्याला काय म्हणणार आपण? इतिहासकार. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळ घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचं ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसतं. आता इतिहासकार जो इतिहास लिहितोय त्याला घडलेल्या घटनांची संपूर्ण डिटेल देणं शक्य नसतं.
प्रत्येक घटनेची नोंद देणं शक्य नसतं. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे यावर अवलंबून असणार आहे. म्हणजे त्या लेखकाला, इतिहासकाराला वाचकांना काय सांगायचं आहे त्याच्यावरच तो आपल्या घटना निवडतो आणि त्यानुसार माहिती पोहोचवतो. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही. प्राचीन संस्कृती म्हणजे खूप पुरातन काळामध्ये इतिहास लिहिण्याची परंपरा नव्हती असं नाही, त्यांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं पण म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळात पण भासत होतीच ना. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचं जतन करणं, कहाण्यांचं कथन करणं, गीत आणि पोवाड्यांचं गायन आणि यांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत होते. यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक काळात इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. तर इथे तुम्हाला माहिती आहे का म्हणून एक भाग दिलेला आहे, तो बघूया आपण. फ्रान्स येथील लूव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सापडलेला आहे. त्याचा फोटो इथे दिलेला आहे. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग दिसते आणि त्यांचं नेतृत्व करणारा एक सेनानी त्यांच्या पुढे दिसत आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं सध्या परिस्थितीत माहिती आहे. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षांच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यांच्यामध्ये जे काही संघर्ष झाले, लढाया झाल्या, त्यांची वर्णनं अशा प्रकारच्या शिलालेखांमध्ये केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा आहे. तो सध्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. आता आपण पाहणार आहोत 1.2 आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामधील पहिलं, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. सेकंड पॉईंट काय म्हटलं, हे मानव केंद्रित आहेत. ते भूतकाळातील मानवाने किंवा मानवी समाजाने सदस्यांनी जे काही कृती केलेल्या आहेत त्याच्याबद्दल ते असणार आहेत. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. पॉईंट नंबर 3, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळेच इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. पॉईंट नंबर 4, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो, की मानवजातीने भूतकाळात काय कृती केल्या आहेत, त्यानुसार त्यांची वाटचाल कशी झाली हे आपल्याला इतिहासातून कळतं. वरील वैशिष्ट्ययुक्त असलेला आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हा हिस्ट्री शब्द वापरलेला पहिल्यांदा. आता आपण पाहणार आहोत 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं शक्य झालं, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. पुढील काळामध्ये युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झालं. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान
या विषयांना अधिक महत्त्व होतं. कधी 18व्या शतकाच्या आधी ईश्वरविषयक, देवाबद्दल चर्चा आणि त्याच्या संबंधित तत्त्वज्ञान यांनाच महत्त्व असायचं युरोपमधील विद्यापीठांमध्ये. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. 1737 जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आणि त्यापाठोपाठ जर्मनीतील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. ओके, आता महत्त्वाचे विचारवंत आपण पाहणार आहोत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागलेला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपण इथे घेऊया. पहिला विचारवंत आहे रेने देकार्त. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याचं मत काय होतं इतिहास लेखनासाठी ते इथे सांगितलंय. इतिहास जर लिहायचा असेल, इतिहास लेखन करायचं असेल तर त्यासाठी जी साधनं वापरली जात आहेत, ऐतिहासिक साधनं, ते किती खरे आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे हे तपासून घेतलं पाहिजे. मग इतिहास लेखन करायला हवं. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, असा तो नियम होता. जोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे असे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती स्वीकार करू नये, असं इतिहासामध्ये सुद्धा त्यांनी इतिहास लेखन करताना नियम पाळावा असं म्हटले. दुसरे विचारवंत होते व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचं मूळ नाव होतं फ्रान्सवा मरी अर्वे. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित करू नये, तर त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या बाकी गोष्टींचा पण विचार करावा आणि मग इतिहासाची मांडणी करावी असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एकंदरीत काय, मानवी जीवन कसं होतं याचीही माहिती समोर यायला हवी, त्यांचाही सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं. तिसरे विचारवंत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला की सगळं ऐतिहासिक लेखन तर्कशुद्ध पद्धतीने मांडावं. ऐतिहासिक घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासातील घटनाक्रम जो आहे तो प्रगती कशी झाली मानवाची याचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते आणि जशी माहिती आपल्याला मिळणार आहे ती पुराव्यांवर अवलंबून असते आणि ती माहिती मग वेळच्या वेळी बदलत जाऊ शकते असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पडली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. जाणून घ्या या पार्टमध्ये काय दिलं पाहूया. हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांमध्ये करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे किंवा खोटे, चांगले किंवा वाईट. या पद्धतीत द्वंद्ववाद, त्याला डायलेक्टिक्स असं म्हणतात. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो, म्हणजे विरुद्ध त्याच्या. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर म्हणजे त्याच्यामध्ये चर्चा होणार, कोणता खरा कोणता खोटा असं विरोधाभास असणारी मतं येणार आणि त्याच ज्याच्यामध्ये सार जास्त सामावलेलं आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. लिओपोल्ड व्हॉन रांके हा पुढचा विचारवंत. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले.
मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन सुद्धा आहे. पुढचे विचारवंत कार्ल मार्क्स. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. जो कार्ल मार्क्स यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विचार मांडला किंवा सिद्धांत मांडला, त्याच्यानुसार संपूर्ण वैचारिक प्रणाली बदलून गेली किंवा नवीन वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली, ज्याच्यामुळे बदल घडून आले. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी आणि सामूहिक मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. स्त्रीवादी इतिहासलेखन हा पुढचा मुद्दा. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. बघा, लक्षात घ्या, स्त्रीवादी इतिहासलेखन काय असणार आहे. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना करणं. सिमॉन द बोहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. आधी संपूर्ण इतिहास लेखनामध्ये क्षेत्रामध्ये पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा विचार केला जायचा, म्हणून हा बदल अपेक्षित होता. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी असणार आहे, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झालं. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. आणि हा शेवटचा मुद्दा जो इथे दिलेला आहे बघूया. मायकल फुको. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असेच प्रतिपादन केलं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुके याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला, जो आधी कोणीही इतिहासकारांनी विचार केला नव्हता. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. इथे आपण हा धडा संपवलेला आहे.
तुम्हाला कळला की नाही तुम्ही नक्कीच मला सांगा.